रणजितसिंह मोहिते पाटलांची विधान परिषद आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा आहे। रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्याची माहिती आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। तर भाजपचे कार्यालय सचिवांकडून मोहिते पाटलांना नोटीस देण्यात आली आहे। रणजितसिंह मोहिते पाटलांना 7 दिवसात लेखी स्वरूपामध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे त्यांची विधान परिषदेचे सदस्यत्व हे धोक्यात आल्याची चर्चा आहे। आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा आहे। तर लोकसभेची निवडणुकीमध्ये इथून राम शिंदे हे उपस्थित होते, राम सातपुते माफ करा, हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते आणि त्याचबरोबर विधानसभेला सुद्धा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। पण त्यांचं काम रणजितसिंह मोहिते पाटलांनी केलं नाही असा आरोप त्यांनी केलेला होता आणि त्यानंतर आता रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपनं कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? आतापर्यंत रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर भाजपचे जे नेते आहेत तेच आरोप करताना दिसत होते आणि आता तर पक्षानं त्यांना नोटीस बजावल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत? पुढची जी प्रक्रिया आहे ती नेमकी कशी असेल? खरं तर भाजपचे जे विधान परिषदेचे आमदार आहेत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल जे आहेत अजित पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षामध्ये जे आहेत रणजितसिंह मोहिते पाटील हे लवकरच पक्षप्रवेश करतील असं सांगितलं जात आहे। खरं तर आपण पाहिलं की विधान परिषदेवरून भाजपच्या गोटातून रणजितसिंह मोहिते पाटील हे आमदार आहेत। त्यांनी राजीनामा सुद्धा दिला होता, परंतु हा राजीनामा भाजपने स्वीकारलेला नाही। खरं तर आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चुलत बंधू जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातील अशी चर्चा होती, मात्र काल रात्री जे आहेत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानं नव्या राजकीय समीकरण जे आहेत ते आता पुन्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। निश्चितच चंद्रशेखर, त्यामुळे आता भाजपकडून नेमकी काय कारवाई केली जाते आणि काय उत्तर देतात मोहिते पाटील तेही बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर रणजितसिंह मोहिते पाटील यांना नोटीस बजावलेली आहे पक्षानं, त्यामुळे आता याच्यावर स्पष्टीकरण नेमकं लेखी स्वरूपामध्ये काय दिलं जातं ते बघावं लागेल। रणजितसिंह मोहिते पाटलांना 7 दिवसांमध्ये लेखी स्वरूपात स्पष्टीकरण देण्याचं या नोटिशीमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे नोटिशीला काय उत्तर देणार रणजितसिंह मोहिते पाटील तेही बघावं लागेल आणि जर कारवाई केली पक्षानं तर काही वेगळं समीकरण सोलापूरमध्ये पाहायला मिळतं का तेही बघावं लागेल। रणजितसिंह मोहिते पाटील जे भाजपकडून विधान परिषदेचे आमदार आहेत, मात्र त्यांनी काम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांसाठी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। वारंवार भाजपचे स्थानिक नेते तसा आरोप करताना दिसत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।